श्री काशीखंड अध्याय 46. श्री गणेशाय नमः. अगस्ती वदेजी शिवपुत्रा मज तृप्ती नाही जी षडवक्रा. जैसा जंतू उद्भविता धात्रा नव्हे जी अशक्त तेवी मी. तैसे तुझे मुखींची शब्दरत्ने माझे श्रवणी मिरवती भूषणे. की श्रवणमुखी भोजने अर्पिसी मज अनाथासी. काशीखंड कथा करिता श्रवण अधिकची प्रदीप्त हुताशण. महाकिल्बिषा हुतीचे दहन केले तू स्वामी. तरी क्षमा कीजे मज अनाथा. निरूपा जी मयूखादित्याची कथा. जेने पराभवे महाव्यथा श्रोतया जनांची. तव स्वामी म्हणेगा कुंभजा. सूर्याने आराधिले वृषध्वजा. तप करिता त्या कश्यपात्मजा. क्रमिले दिवस बहुत ते काशीमध्ये पंचनदी. जाण महातीर्थ असे पापनाशन. तेथे सूर्य केले अनुष्ठान 5 सहस्र वर्षे पै. तव सूर्यासी तप साध्य करिता परियेसी का मित्रावरून सूता. कैसी तपश्चर्येची योग्यता ते ऐक ऋषीवर्या. 5 सहस्र 1 संवत्सर ते ब्रह्मयाचे आयुष्य साचार. इतुके केले तप पार मार्तंडे तेने. पंचनदी तीर्थाच्या तीरी तो मार्तंड तप साधन करी. तेने स्थापिला तो त्रिपुरारी गवस्तीश्वर लिंगते. तेने सूर्यकुंड केले महातीर्थ. मग ध्यानी लक्षिला भवानी कांत. शिवभक्तीचा धरोणी स्वार्थ मनी लक्षिला हर. जैसा देह अचेतन शयनी आणि जीवात्मा भ्रमतसे मेदिनी. तैसा मार्तंड लक्षितसे ध्यानी त्रिपुरांतकासी. तो तपे संतप्त थोर झाला की महातपे तापला. ध्यानी मनी स्थापुनी विसरला आपण आपणाते. तपतापे प्रज्वळला मनी. अति महातेजे दीप्त झाला तरणी. महाज्वाळा संचरली या गगनी. तेने तापला व्योमलोक. महाकिरण लहरी उद्भवलिया. त्या सव्याप सव्य धाविन्नल्या. तेने देव मात्र का पोळलिया 10 दिशांच्या. अवघे संतप्त झाले भूमंडळ. पृथ्वी जने लंगिले कुळाचळ. महापुरे वायू लोकपाळ. पावले पीडा थोरी. क्षितिगर्भी जे संचरले त्याही पाताळ जंतुसी पिडिले. ते तप नव्हे मांडिले प्रळयांत लोकांसी. ऐसा त्या मार्तंडाचा तेज कल्लोळ. की तो महाप्रळयींचा वडवानला. तो दाही तसे ब्रह्मांड गोळ. कल्पांती जैसा तैसे तरणी तेजे त्रिभुवन. तपे संतप्त झाले त्रिभुवन जन. परिपवनाचे जे शीतळपण होते ते काळी. तेने मंद झाली से उष्णता. म्हणून क्षयो नव्हे मर्त्य जनता. मग पृथ्वीचे जन भवानी कांता आले शरणागत. काशीचे लोक नेमव्रती. त्याही प्रार्थिला तो पशुपती. जय जयाजी आदि लिंगाकृती. विश्वंभरा सदाशिवा. दीर्घया अविमुक्तीचे महिमाण. अपार सुखे जे ते येथींचे राहणे. ऐसे बोलती चतुर्वेद पुराणे सर्व काळ स्वामी. येथींचे पंचत्वे ते सायुज्यता. ऐसे जाणीतले वेदी पाहता. या काशीचे परमसुख निर्धारिता. मंद झाले चतुर्वेद तरी त्या सुखास्तव काशीपुरी. आम्ही सेवित सोजी त्रिपुरारी. तुम्हा ऐसा सता सहाकारी. आम्हासी का पीडा थोर. नेनो कैसा जीवडवानळ. क्षिती उद्भवला से महाज्वाळ. तेने तेजे 10 दिशा भूगोळ संतप्त झाला. जी जी महादुःखाची कोडी. 84 लक्षांची बांधवडी. निमिषार्धन लागताची तोडी. तो मंत्र काशी द्वयक्षरे. तरी ऐसे काशीचे परमसुख. वाखाणिता अशक्त चतुर्मुख. तरी आम्हा हे वन्ही बहुदुःख. निर्मिले कोठोनिया. ऐसी त्या जंतूची करुणा. विचारोणी शिवे आणिले म्हणा. मग कृपा उद्भवली पंचानना त्या सर्व लोकांची. मग बोलिला त्रिनयन. सूर्याने मांडिले अनुष्ठान. 5 सहस्र 1 संवत्सर पूर्ण झाले आयुष्याचे. मग पंच नदी तीर्थासी. तेथे गबस्तीश्वर लिंगापासी. प्रसन्न भावया मार्तंडासी आला असे हर. सूर्याचे तप देखुणी शंकर. मानसी विस्मित झाला थोर. तप तापे देखिला अंगार. प्रळयकाळींचा जैसा. 10 दिशा फांकला सहस्त्र कर. 5 सहस्र वर्षे झाली साचार. मग ती कश्यपाचा कुमार. आश्वासिला शिवे. शंकर म्हणेगा द्विजमान्या. आता स्थिर होईगा कश्यप नंदना.
ऐसी विश्वनाथे केली आज्ञा ते वेळी सूर्यासी. म्हणे तुझे मातप दुर्धर तरणी उष्ण केली सर्व ही मेदिनी. तू स्वर्गाच्या ठाई दिव्यमणी तृतीय चक्षु माझा तू. ऐसा त्रय वेळावदे शंकर तरी प्रत्युत्तर न करी दिवाकर. अंतरनिष्ठ झाला महाथोर स्थानी अचळ जैसा. तेने मन स्थापिले ध्यानी मग तो शब्द नायके श्रवणी. जैसा तो जीवात्मा देहाकारणी भोगी सुषुप्ती. मग शिवे अमृत करी धरिला तेने तव तो शांत झाला. प्रसन्न वदने आश्वासिला धाम राजतो. तव सूर्ये उघडिले चक्षु तेने दृष्टी देखिला विरूपाक्षु. कोटी गबस्तीचे तेज चक्षु महातेज प्रकाशु. सूर्याचे तेज संचरले मेदिनी अधिक तेजे देखिला शूलपाणी. तेज लक्षिता कोटी गुणे तरणी न्यून झाला. जैसा उदय झालिया भास्कर तेने मंद दिसे रजनीकर. तैसा शिव तेजे अति अदिती कुमार तेजे मंद झाला. सर्व भूषणी देखिले भवानी कांता मग आश्चर्य करीतो सविता. दशभुज पंचवक्र देखता विस्मित झाला तरणी. भस्म धुली लेपिली सर्व गात्री गजंबरी नीलकंठ त्रिनेत्री. दिव्य जटाधारी विकटाकृती मीशा पिंगट पिंगाक्ष शंकर. शार्दूल चर्म गज चर्मांबरे फणीवर भूषणे दिव्यांबरे. वृषभ वाहन भवानी शंकरे स्थापिले पद्मासन. ऐसा उमे सहित शंकर त्यासी स्तविता झाला दिवाकर. म्हणे जय जयाजी त्रिशूळधर मृगांक धरा शिवा. ऐसी दिव्य पुष्परागाची दीप्ती की ते आदिनाथाची ज्ञानशक्ती. तैसी उमा वामांगी हैमवती तुमची इच्छा सदाशिवा. त्रैलोक्य मंडळी विचारिता हे दिसतसे ब्रह्मांड जनिता. हे तव तुम्हा योग्य जी समर्था ज्योतिर्लिंगा. जैसी मदन भार्या रती ती हुनी कल्पकाळी सगुण अरुंधती. ते तुवा समर्पिली जी पशुपती स्वहस्ते वसिष्ठासी. तैसी तुमची निजांगणा भवानी तुम्हासी भिन्न नवे जी शूलपाणी. जैसा आमोद सुमनी होनी न धरीची भिन्नत्व. सर्वा घटी हे शैलजा त्या घटी व्यापक तू वृषभध्वजा. शिवासी मिळाली हे दक्षात्मजा अगाध इच्छा तुमची. तरी ते वाखाणिता दाक्षायणी ते जे लोपले कोटी तरणी. की शत सहस्र दीनमणी उद्भवले एक वेळे. रूप लक्षिता ते गौर सावळी कंचुकी शोभे वक्षास्थळी. ते सर्व जगन्माता पयाळी स्रवतसे जंतू मात्रा. जरी बोलावी तियेची संतती तरी ते म्हणावी सर्वजनिती. सांगावी शृंगाराची पद्धती तरी कुबेर भांडारी. आता सोहे वर्णन हैमवती तरी ते शिवाची महाशक्ती. तो भवानी कांत बहुता स्तुती वाखानिला सूर्याने. जे सूर्याने स्तविले भवानी कांता आणि स्तविली देते दक्ष दुहिता. ते संकलित निरूपिले जी श्रोता शिवकथेसी विलंबास्तव. ऐसे स्तवन केले दिवाकरे दीर्घ संतोष मानिला शंकरे. म्हणे पुरे गा पुरे प्रत्युत्तरे परिसे माझी. मार्तंडा तू आजे केले स्तवन तेने तू झालासी पावन. आता तुझ मी झाले गा प्रसन्न एकाळी निश्चयेसी. तुझे मुखी जे स्तुती तुषार ते मज प्रकाशले गंगा नीर. जैसे मज तृप्त करी तो शीत कर मग म्या मौळी धरियेला. तेने शांत केला तमो गुण की तू एक भक्त देखिला पूर्ण. जैसा माझे भाडी तृतीय नयन काय होशील तू. जैसी ती आपुली सर्व गात्रे शरीरासी नव्हे ती भिन्न मात्रे. ते माझी उष्णता तृतीय नेत्रे ते म्या समर्पिली तुझ. सूर्यासी म्हणे भवानी रमणू तू त्रैलोक्याचे ठाई दिव्य भाणू. सर्वा घटी व्यापक महाप्राज्ञू धुंडी राजा मार्तंडा. त्रैलोक्याचे ठाई शुभाशुभ कर्मे उत्पत्ती प्रलय नाना जंतुसी जन्मे. हे सर्व ही जाणती तू ज्ञानागमे सत्यवाचा माझी हे. तू सर्वा घटी परमात्मा जाणसी सर्व जीवांच्या कर्मधर्मा. तो दोष दंड गुण पूज्य यमा निरूपिले तुझ माझिया. मेरुचिया प्रदक्षिणेसी 64 घटिका प्रमाणासी. उत्पत्ती प्रलय नित्य करीसा सर्व जीवांसी तू. तू ब्राह्मणाचा स्वामी दैवत आणि तुझी अग्निहूत. त्यांसी यागी करीसी नित्य तृप्त तेही तू जानसी.
आणिक परियेसी का गबसती तू माझे स्वरूप साक्षात मूर्ती. जे माझ्या ठाई दिव्य तेज दीप्ती तेही म्या तुझ समर्पिली. शिव म्हणे गा कश्यपात मजा सगुणा तुझ मी करीतो नामधारणा. तू सुवर्णा चलाचिया भ्रमणा दिवा मणी नाम तुझे. रामराज मार्तंड प्रसिद्ध सविता दिनेश रवी भास्कर आदित्या सूर्या अरुणा भानु उदिता ही द्वादश नामे तुझी. तू आलिंगी स्थापिला जो शंकर नाम ठेविले गबस्तीश्वर. ते पूजा विधी करी जो नर तो होय सर्व व्याधी निर्मुक्त. तू येथे तीर्थ निर्मिले त्यासी गबस्ती नाम झाले. तेथे स्नानदान जया घडले ते वसती सूर्यलोकी. विश्वनाथ दक्षिण भागी जाण दंडपाणी समीप महाप्राज्ञा. तो तू मयूखादित्य गहन स्थापिलासी सगुण महा. तेथे चैत्र शुद्ध त्रयोदशी दिनी ते तुझी यात्रा काशी मध्ये तरणी. ऐसा वर देतसे शूलपाणी काशी मध्ये सूर्यासी. मग मृगांकधारी म्हणे शिव दिवाकरासी. तुझ स्थापिले मेरू प्रदक्षिणेसी. संख्या 1,00,000 योजने आकाशी भ्रमिजे सृष्टी कार्या. मग समर्पिला अद्भुत शक्तीचा वेग मनापरी वहिला योग. तू निमिषार्धे क्रमीशील मार्ग 2 सहस्र शते दोन्ही. संख्या 42,00,000 प्रमाण आणि 75 सहस्र योजन. ई तुके घटिकेचे प्रमाण समर्पिले शिवे. तुझ समर्पिला दिव्य रहू अरू मनोवृत्ती उच्चे श्रवावारू. रथी सारथी तुझा सहोदरू प्राप्त होईल अरुण तो. सुया एक चक्री तुझा रहंवर की ते वसुमतीचे विमान सुंदर. 64 घटिकेमध्ये वसुंधरा केर क्रमिसी 56 कोटी. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी ऐसा हा प्रथम पुण्यग्रह तरणी. 1,00,000 योजने गगनी दिव्यमणी स्थापिला शिवे. 42 सहस्र योजन या मार्तंडाचे शरीर प्रमाण. तो 12 काळा परिपूर्ण सृष्टी विरिंची देवाची. दुसरा पुण्यग्रह त्रिकुमार तो 16 कळी पूर्ण शीतकर. त्याचा लक्षिला शरीर पसर 44 सहस्र योजने. तिसरा ग्रह बुध जाणा कैसे लक्षिले त्याचे प्रमाणा. तो 24 सहस्र योजने जाणा शरीर संख्या तयाची. चौथा पूर्ण ग्रह देवगुरु जो अंगिरा ऋषीचा कुमरू. 21 सहस्र पसरू लक्षिला तयाचा. आता सप्तप्त ग्रह जो मंगळ तो 1 वसुमतीचा बाळा. त्याचा लक्षिता शरीर गोळ 1,00,000 योजने पै. आणिक जो ग्रह उग्रमूर्ती त्यासी प्रसवली संज्ञा गबस्ती. त्याची लक्षिली शरीर गणती 1,00,000 योजने पै. आणिक गा भार्गवाचा नंदन तो संख्येसी सांगितला एक नयन. 32 सहस्र योजने पूर्ण शरीर दैत्य गुरुचे. आता राहूचे शरीर प्रमाण लक्षिले 9 सहस्र योजन. आणि केतूची संख्या पूर्ण 78 शते पै. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी हे नवग्रह आले आनंदवनी. आपुलाल्या लिंग स्थापना करुणी प्रसन्न केले सदाशिवा. या अध्यायाची फलश्रुती श्रवणे पठणे होय जनाप्रती. त्यांचे वंशावळीसी गबस्ती चुकवी यमपंथा. जो अध्याय करील श्रवण पठण त्याचे शरीरी प्रकाशे ब्रंध. तो महादोषासी दग्धी जठरग्न 12 वर्षांची या. सूर्यमंत्र जे त्रिकाळ जपती त्यांचे गृही पीडा न बाधिती. आणि धनधान्याची विपत्ती नसे त्या गृही पै. ऐसे हे धर्मशास्त्र परिसत. सर्वथा नेनेजी व्याधी वार्ता शिवदास गोमाविनवी श्रोता सावधान पुढील या कथेसी. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे मयूखादित्य महात्म्य वर्णन नाम 44 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु.